नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून या टेट 3 या परीक्षेचा निकाल लागल्याच्या नंतर त्याच्या जाहिराती किंवा या परीक्षावर किती जागा भरल्या जातील या दृष्टिकोनातून एक सविस्तर असं या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करतोय आपण की जाहिराती कशा येतील किंवा किती येतील या अनुषंगाने एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि बऱ्याच उमेदवारांना निकाल लागल्याच्या नंतर त्या निकालामध्ये प्रचंड चांगले मार्क्स पडलेले आहेत, गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. या निर्णयाच्या नंतर जो काही मी आता तुम्हाला सांगेल की एक राज्यभरामध्ये निर्णयाची एक अंमलबजावणी सुरू होती. त्या निर्णयाच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच आपले मार्क्स जास्त म्हणजे किती आणि मार्क मिळवले आपण, पण त्याच्या जाहिराती आल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बसतोय की नाही. बरेच यूट्यूबर तुम्हाला एनी चान्सचे प्रश्न म्हणा किंवा त्याची उत्तरं म्हणा किंवा कट ऑफचे तुम्हाला व्हिडिओ सांगताना दिसतात, पण फॅक्ट जो असतो ना ते तुम्हाला सांगताना दिसणार नाहीत, कारण त्यांचं कामच ते असते पोपटपंचीचं. आणि फॅक्ट सांगायला सुरू केला की मग त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारता की हे असं होतं तर तुम्ही का बोलत नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम सुरू होईल. मग मला मुद्दा याच्यामध्ये सांगायचा असा आहे की तुम्हाला चांगले मार्क्स पडलेत. आता आमची लढाई ही प्रशासनासोबत आहे. तर कोणती लढाई आहे, तर ज्यांचा निकाल लागला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स आले आणि त्याने निकाल जो आहे तो म्हणावा तसा पारदर्शक दिलेला नाही, कारण त्याच्यामध्ये शंका निर्माण झाल्या. ज्या शंका आम्ही प्रशासनाच्या दरबारी मांडतोय आणि त्याचं समाधान आम्ही शोधतोय. नक्कीच आम्हाला ते समाधान पण मिळेल. पण दुसऱ्या बाजूला जो वर्ग तयार झाला की चांगले मार्क्स मिळाले, आम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि फार परीक्षा पारदर्शक झाली आणि निकाल पण पारदर्शक लागला आहे, अशा पद्धतीचा एक वर्ग तयार झाला आणि त्यांना वाटतं की जे मार्क्स मिळाले ते आम्हाला खूप चांगले मिळाले आणि आता लवकर पुढची प्रोसेस झाली पाहिजे, जेणेकरून आम्ही लवकर शाळेवर गेलं पाहिजे. मित्रांनो, प्रोसेस ही फार मोठी असते. ही प्रोसेस जागा येण्यासाठी संच मान्यता लागते, त्याच्यानंतर त्याची रोस्टर तपासणी असते, मावकडून त्याचं रोस्टर तपासावं लागते, त्याच्यानंतर त्या जाहिराती युवकडून व्हेरीफाय होतात. त्याच्यापूर्वी पवित्र पोर्टलवर शिक्षण आयुक्त कार्यालयातून बरीच सारी प्रोसेस करावी लागते, जसं स्वप्रमाणित असो, जाहिरातीचा 24 नंबर असो, या सगळं आता मी सांगणार नाही, त्याला वेळ आहे पुष्कळ. तर या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर जाहिराती येत असतात. या जाहिराती कधी येतात, अनेक जिल्हा बदली असो किंवा आंतरजिल्हा बदल्या असो, त्यांचं समायोजन झाल्याच्यानंतर, बदल्या झाल्याच्यानंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन, मग खाजगी शिक्षकांचं समायोजन, जे खाजगी शाळेमध्ये अतिरिक्त होतात त्यांचं समायोजन. मग हे कशा पद्धतीनं समायोजन होईल, हे अतिरिक्त कसे होतील, तर नवीन संच मान्यता धोरणानुसार ते जे आहेत ते संच निर्माण केला जातो, संच मान्यता वितरित केली जाते. त्याच्यानुसार एका 30 पटसंख्येच्या मागे एक शिक्षक अशा पद्धतीनं ते वितरित केलं जाते. संच मान्यते धोरणाचे निकष ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीनं नवीन संच मान्यता धोरणानुसार जर विचार केला तर राज्यामध्ये प्राथमिक माध्यमिक म्हणजे जिल्हा परिषदचे जवळपास 20,000पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. तर या सगळ्या अतिरिक्त होत असल्याच्या नंतर शिक्षण आयुक्त कार्यालयातून 100% भरतीला मान्यता मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. तर आता ह्या गोष्टी का सांगतोय, तर ह्याला एक लॉजिक फार मोठं आहे. तुमचे डोळे उघडे करायचे आहेत मला की ज्याला चांगले मार्क्स पडले, तर तुम्ही जेवढी गडबड करताय ना की नाही पुढची प्रोसेस झाली पाहिजे, आता ज्या पद्धतीनं तुम्ही गडबड करताय ना, नाही मित्रांनो, तुम्ही चुकताय, आपण चुकतोय ह्याची खात्री आता तुमच्या लक्षात येईल. गेल्या वेळेसचे शिक्षण मंत्री जे काही पूर्व शिक्षण मंत्री होते दीपकभाई केसरकर यांनी फार अकलेचे तारे तोडलेले आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये. जसे शिक्षण मंत्री झाले तेव्हापासून यशस्वी शिक्षण मंत्री ज्याला म्हणू, तो म्हणजे इतिहासामध्ये ऐतिहासिक सगळ्यात अज्ञानी आणि अपयशी शिक्षण मंत्री म्हणजे दीपक केसरकर साहेब. वेगळं ठरणार, कारण इन कॅमेरा मी प्रत्येक समाज माध्यमातील TV इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर डिबेटमध्ये सुद्धा खूप वेळा बोललो आहे मी आणि आजसुद्धा बोलतोय. या व्यक्तीनं वारंवार सांगितलं की माझी संपत्ती असा एक मी आमदार आहे ज्याची संपत्ती ही वर्षानुवर्ष कमी होते पण वाढत नाही.
असे त्यांची वक्तव्य आहेत. इलेक्शन कमिशनला त्यांनी दिलेली संपत्ती आणि सुरुवातीला आमदार असताना दिलेली आणि नंतर सेकंड टर्मला आमदार म्हणून निवडून येताना दिलेली संपत्ती, निवडून जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा आमदार म्हणून निवडून येताना त्याची संपत्ती ही 64 कोटीची होती. आणि जेव्हा शिक्षण मंत्री पद गेलं त्यांचं, त्याच्यानंतर आत्ता जेव्हा निवडून आले तेव्हा त्याची संपत्ती ही जवळपास 148 कोटी होती. म्हणजे त्यांनी वारंवार म्हणायचे की मी एकमेव आमदार असेल त्याची संपत्ती कमी होते. पण हे एकमेव शिक्षण मंत्री आहेत, अज्ञानी, ऐतिहासिक आणि केवळ मालदार शिक्षण मंत्री आहेत, फार प्रतिष्ठेचं खातं असलेलं. आता हे मुद्दाम मी का सांगतोय, आज दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री असताना मी त्यांच्याकडे का जातोय, तर त्याला पण एक रिझन आहे. या सगळ्या गोष्टीला रिझन आहे, जे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळून जाईल. हा व्हिडिओ आपला केवळ जागेच्या संदर्भामध्ये आहे. मी शेवटी त्याच्यापर्यंत येतो, हे मला प्रस्तावना करावं लागते म्हणून तुम्हाला सांगतोय. मग शिक्षण मंत्री हा यशस्वी का म्हणतोय आपण, अज्ञानी का म्हणतोय? आत्तापर्यंत त्यांनी घेतलेले जे काही निर्णय होते शिक्षण मंत्र्यांनी, सगळेचे सगळे निर्णय रद्द करण्याचं काम मात्र कोण केले? दादासाहेब भुसे यांनी केले. अनेक निर्णय, जसं दादासाहेब भुसे आले तेव्हापासून ते केवळ निर्णय त्याची रद्दच करत आहेत. नवीन निर्णय कुठलेही अजून इम्प्लिमेंटेशन झाले नाहीत. जसं शेवटचं बघा, संच मान्यता धोरण इथंपर्यंत. आणि या मंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी असा एक निर्णय काढला. राज्यामध्ये विशेष शिक्षक, जे कंत्राट शिक्षक होते, गेल्या 18 वर्षापासून विशेष शिक्षक म्हणून सर्वसमावेशित अपंग एकात्मिक शिक्षक, सर्व शिक्षा अभियानाचे एकात्मिक शिक्षक, सर्वसमावेशित अपंग एकात्मिक प्राथमिक आणि माध्यमिक स्तर असे विशेष शिक्षक, या शिक्षकांना त्यांनी कोर्टाचे काही आदेश होते 2003चे, त्यानुसार राज्यामध्ये या शिक्षकांना, कंत्राट शिक्षकांना कायम करण्याचा त्यांनी निर्णय काढला 14 ऑक्टोबर 2024 रोजी. आणि कायम ठीक आहे, काही आदेश होते, कायम करा तुम्ही, पण हे विशेष शिक्षक म्हणून त्यांचं समायोजन करण्याचं त्यांनी ठरवलं. 18-20 हजार पगारावर असलेले शिक्षक आज कायम शिक्षक म्हणून होणार आहेत. पण तेव्हा त्यांनी वेगळा बिंदू निर्माण करून केंद्र स्तरावर, राज्यातील प्रत्येक केंद्र स्तरावर, आता हे शिक्षक किती आहेत तर जवळपास 5000 आहेत. राज्यामध्ये केंद्र किती आहेत तर 4860 केंद्र आहेत शाळा. तर या केंद्रावर एक एक वेगळं बिंदू तयार करून त्यांना तिथे समायोजन करण्याचं ठरवलं होतं तेव्हा. पण आता हा विषय यासाठी काढतो की शिक्षक भरती TIT 3चा निकाल लागला, त्याच्या जागा अजून आलेल्या नाहीत. जागा येण्याच्या पूर्वीच नवीन संच मान्यता धोरणानुसार केसरकरनंच आणलेली कृपा आहे ती, 20,000पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त असताना हे जो नवीन निर्णय आलेला आहे केसरकरनी काढलेला, त्याचं इम्प्लिमेंटेशन होते. TET 3चा निकाल लागल्याच्या नंतर त्याच्या जाहिराती येण्याच्या अगोदर आपल्या 4860 म्हणजे 5000 जागा कमी झाल्या मित्रांनो. कशा कमी झाल्या तर या शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रोसेस ही जिल्हा परिषदेनं चालू केलेली आहे. या सगळ्या शिक्षकांचं, हे शिक्षकांची संख्या किती आहे तर 4800-900 संख्या आहे शिक्षकांची. मग तुमच्या जागाच नाहीत तर या शिक्षकांचं आता समायोजन सुरू आहे. तर ते समायोजन कशामध्ये आहे तर नियमित शिक्षक जे आहेत, नियमित शिक्षक, त्याच्या जागेमध्ये त्यांचं समायोजन करायचं ठरवलेलं आहे. प्रत्येक राज्यातील, जिल्ह्यातील केंद्र शाळेवर त्यांचं समायोजन करण्यात यावं आणि त्याचा बिंदू जो आहे तो शिक्षक भरतीमध्ये दाखवावा, रिक्त पदावर दाखवावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे पूर्वी काय ठरलं होतं याचा वेगळा बिंदू ठरवण्यात येईल असं सांगितलं होतं. मग आता काय झालं, म्हणजे नवीन वेगळा बिंदू निर्माण करण्यात येईल असं ठरवलं होतं. आणि आता काय झालं तर रिक्त पदावर बिंदू ठरवण्यात यावा. म्हणजे आपल्या रिक्त पदाची जेवढी काही भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यापैकी 5000 पदं आत्ताच गेले मित्रांनो आपले. आणि हे GR जो काढला आहे ना, केवळ हा बोलका GR आहे. शिक्षण मंत्री केसरकर साहेब त्यांचं टर्म संपत असताना इलेक्शनच्या तोंडावर, अगदी तोंडावर काढला GR आहे. मग बोलता कसा तर मग भाऊची जी काही संपत्ती वाढली ना, ती संपत्ती अशा GR काढण्यानंच वाढलेली आहे. म्हणजे हा केवळ बोलका GR असून याचं नुकसान जे आहे ते आपलं होते. तर मित्रांनो, माझा सांगायचा उद्देश हाच आहे की आपल्याला जागा जास्त आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर
हे सगळं करत असताना ह्या जागा आपल्या 5,000 जाहिरात येण्याच्या पूर्वीच गेलेल्या आहेत. निकाल लागल्या हे आपल्यासाठी एक प्रचंड मोठं मारलेली मेघ पाचर आहे आपल्यासाठी जाहिरातीवर. म्हणजे 100% भरतीला मान्यता मिळावी म्हणून निर्णय प्रस्ताव जो मंत्रालयात पाठवला आहे तो पाठवणं वेगळं आणि हा विषय असा होणं 5,000 जागा आपल्या जाणं हा विषय वेगळा. मग मला सांगा, तुम्हाला 190 मार्क्स पडले आणि नवीन संच मान्यतेनुसार 18,000 ते 20,000 शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि हे 5,000 शिक्षक अतिरिक्त होते, आता त्याचं समायोजन होते, तर आपले 30,000 जागा इथेच गेल्या. मग जर 2,000 जागा रिक्त राहतील आणि 100% जर जागा भरतोय आम्ही, 2,000चे 100% भरणं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? मग अशा पद्धतीनं पदभरती करत असेल तर तुमचे चांगले मार्क्स मिळून त्याला काय फायदा आहे, काय अर्थ आहे? मग तुम्ही चांगले मार्क्स म्हणण्याला काय अर्थ आहे जर तुमची जागाच नसतील तर? त्यामुळे मित्रांनो, विचार करा, ज्या मी गोष्टी सांगतो त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. यावर सुद्धा आपल्याला याचे वेगळे बिंदू दाखवावेत आणि त्याचं समायोजन म्हणजे नवीन बिंदू तयार करून तिथे समायोजन करावं. अशा पद्धतीनं आपण त्यांना विनंती करणार आहोत, पाठपुरावा करणार आहोत. या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हा, सोबत या, साथ द्या. सोबतच पवित्र पोर्टलच्या अजून समाज कल्याणच्या, आश्रमशाळेच्या या जागा ज्या आहेत त्या पण पवित्र पोर्टलला भरण्यात यावेत. यासाठी आपला लढा सुरू आहे. त्यासाठी सुद्धा आपण सक्रिय सहभाग घ्या आणि सोबत राहा. तर या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं मला की जाहिराती येण्याच्या अगोदर निकाल लागल्या 5,000 पदं आपली कमी झाली आहेत आणि आपण आपल्यातच गैरसमज, मतभेद, ट्रोलिंग, वादविवाद करत आहोत. मला माहिती आहे जास्त मार्क्स पडलेले उमेदवार कुठेही बाहेर निघणार नाहीत, पण किमान ज्यानं करतोय प्रयत्न त्याला तरी सपोर्ट करा, त्याला तरी बोलून त्याची मनं दुखवू नका. याची मी जे काही समायोजन सुरू आहे त्या संदर्भातला GR जो आहे ते तुम्हाला मी संदीप कांबळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर टाकल. ज्यानं कोणी चॅनल जॉईन केलं नसेल त्याने डिस्क्रिप्शनमधल्या लिंकला आणि कमेंटमधल्या पहिल्या लिंकला जॉईन करा. त्या ठिकाणी ते टाकण्यात येईल GR समायोजन करण्याचं. आणि तुम्ही जर व्हिडिओला किंवा संदीप कांबळे ऑफिशियल चॅनल यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आणि शिक्षक भरतीच्या जास्त जागा आणण्यासाठी, शैक्षणिक घडामोडी अपडेट राहण्यासाठी, अतिशय अधिकृत आणि जलद माहिती मिळवण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.